काढून घ्या देवा चांगल 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 देवा चांगल 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 ए मांडियाला पाटवर सोनियाचे ताट आहो रांगोळीचा थाट माट चांग भले सजे अंगत पंगत थोर मोठ्यांची संगत चढे गप्पाना रंगत देवा चांगल 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 देवा चांगल 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 पत्ता तर बरोबर सांगितलं इकडं चालू मी वॉचमॅन वॉचमॅन मुंबईत दुपारचे वॉचमन कुठे जातात कोणास ठाऊक साईड बिझनेस करतात का काय कोणास ठाऊक अरे नमस्कार नाही माझ्या लक्षात झालं नाही हा लक्षात झालं नाही माझ्या एकदम तुम्ही तिकडं माझ्याकडे पाहताय माझ्याशी बोलताय माझं बोलणं ऐकताय लक्षात झालं नाही माझ्या मी कोणाला भेटायला माहिती आहे का तुम्हाला कसं माहिती असं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कसं माहिती असेल तुम्हाला खरं सांगू का म्हणजे नाटक बघत असताना अभिनयाला टाळ्या पडतात का नाही नाटकाला टाळ्या पडतात दिग्दर्शनाला टाळ्या पडतात संगीताला टाळ्या पडतात संगीता म्हणलं की तीच संगीता नाही संगीता मुजिक संगीता म्हणलं आठवलं त्यांना कामवाली बाई संगीता बाई पण नाटकाचं नेपथ्य बघितल्या बरोबर कडकडून टाळ्या पडतात असं एकच नेपथ्य कार्य मराठी रंगभूमीवर ते म्हणजे श्री मोहन वाघ साहेब मी काय म्हणलो तुम्हाला मगाशी एका मोठ्या व्यक्तिमत्वाची तुमची आज गाड घालून देणार आहे श्री मोहन वाघ साहेब आपण कधी खोटं बोलत नाही शब्द कधी फिरवत नाही नमस्कार मोहन काका माझं नाव बाबूराव झगडे मी वसाडगावचा रहिवासी आहे म्हणजे माझी फार दिवसापासून इच्छा होती की मोठमोठ्या व्यक्तिमत्वांना भेटायचं आणि मी तसं ठरवलंच आता मुंबईत जायचं आणि मोठ्या व्यक्तिमत्वाला स्वतःही भेटायचं त्यांना जाणून घ्यायचं आणि माझ्या माध्यमातून आमच्या वसाडगावच्या लोकांना सुद्धा सांगायचं की मोठं व्यक्तिमत्व म्हणजे काय असतं तुम्हाला शपथ सांगतो शिवाजी मंदिरच्या दारात मी गेलो आणि नुसतं विचारलं म्हणलं मला मोहन वाघ साहेबांना भेटायचं 4-5 आले ना रंगकर्मी दाना पळत आले मला तुमच्या घरापर्यंत घेऊन आले पण तुम्हाला शपथ सांगतो आजपर्यंत असं कधीच वाटलं नव्हतं की एवढं मोठं व्यक्तिमत्व सेलिब्रिटी म्हणून आपल्याला भेटलं एक गंमत सांगू का तुम्हाला तुमचं नाव झगडे इतकं गोड कसं बोलता हो तुम्ही नाही आता कसं आहे सांगू का तुम्हाला आता मस पण आहे तुम्ही म्हणाल मग तुम्ही गुंड का नाही ना मसवाले सगळे गुंड नसतात ब्युटी स्पॉट समजलं जातो आता झगडे मला एक विचारायचं आहे तुम्ही म्हणालात सेलिब्रिटी वगैरे काहीतरी असा भयंकर मोठा शब्द वापरलात मी सेलिब्रिटी नाही माझा अपमान नका करू काय हल्लीच्या सेलिब्रिटी ह्या शब्दाचीच चेष्टा झाली आम्ही 40-50 वर्ष मेहनत केले समजलं की नाही आज 5 मिनटं चॅनलसमोर उभी राहतात माणसं कलावंत समजतात स्वतःला आणि सेलिब्रिटी म्हणून घेतात कशाला आपण एवढ्या मोठ्या लोकांच्या रांगेत बसवतो आम्हाला आम्ही गरीब माणसं तुमच्या नाही तुम्ही राग मानून घेऊ नका सेलिब्रिटी म्हणजे माझ्या भावना व्यक्त करावं म्हणून मी तुम्हाला सेलिब्रिटी ठीक आहे पण ती मला शिवी वाटते ना नाही माफ करा प्रत्येक क्षेत्रात तुम्ही आहात की नाही आज प्रत्येक क्षेत्रात म्हणजे नेपथ्य पडदा उघडल्याबरोबर कोणाच्या नेपथ्याला टाळ्या वाजतात तर फक्त मोहन वाघांच्या नेपथ्याला टाळ्या वाजतात म्युझिक म्हणू नका त्याच्यानंतर प्रोडक्शन म्हणू नका छायाचित्रण म्हणू नका सगळ्या प्रांतात तुम्ही म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आहात म्हणजे असं काय घडलं की या क्षेत्रामध्ये जावं असं तुम्हाला वाटलं मी लहान असतानाच माझे वडील गेले 1-1.5 वर्षाचा असेल मी आय हॅव नॉट सीन मी माझ्या वडिलांना पाहिलेलं पण नाही काकांच्याकडे मोठा झालो आई होती त्यामुळे इथे आल्यावर एक पक्की गोष्ट मनात ठरवली होती की आपण नाव मिळवायचं पैसे कोणी मिळवतो पैशापेक्षा नाव मिळवणं कठीण आहे आणि ते माझं ध्येय होतं आयुष्यात म्हणून मी स्कूलापार्टला गेलो स्कूलापार्ट जॉईन केलं पहिल्याच वर्षी माझं आर्टवर्क जे होतं डिझायनिंग हे ऑल इंडिया एक्झिबिशनला गेलो लक्षात आलं की नाही
पण त्याच्यानंतरचा विनोद फार मोठा आहे. दुसऱ्या वर्षी मी नापास झालो. नापास झालो म्हणण्यापेक्षा करण्यात आलो. त्याची अशी पंचायत झाली होती की आपल्या खिशात नाही पैसा, पण मला ते छानचोकीपणा आवडत नाही. स्कुलापाठ म्हणजे सगळं असं मॉड सगळं ते, फाय गावातनं तुझ्यासारखाच मी इथे आलेला मुंबईत माणूस. त्यामुळे पैसेच नाही तर आपण काय पोस्ट करणार. म्हणून मी कुठे ट्रिपला जात नव्हतो. ॲन्युअल झाला कुठल्या फंक्शनला मी मिक्स होतो, तर माझं काम बरं की मी बरं. पण वर्गातल्या काही मुलींना ते जरा चुकीचं वाटलं माझं वागणं. म्हणजे त्यांच्या मनात पाप नव्हतं काही, हा मुलगा मिक्स का नाही होत, मी काय करणार, माझ्या खिशात मी भिकारी आहे म्हणून. त्यापेक्षा आपण बाजूला राहिलेलं बरं ना. या मुलीने सहज जाऊन प्रिन्सिपलकडे तक्रार केली. काय की बाबा हा माणूस मुलगा मिक्सच नाही होत, कुठे येत नाही. तर मला प्रिन्सिपलने बोलवलं आपल्या रूममध्ये आणि काय सांगितलं माहिती आहे का, मिस्टर वाघ, दिस इज युअर एज, यू मस्ट डू ऑल दिस थिंग्स. हे वय आहे तुमचं ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं. मी म्हटलं माझं वय मला माहिती आहे काय आहे ते, ह्या गोष्टी करायला भरपूर मोठं आयुष्य आहे. मी इथे शिकण्यासाठी आलो आहे, मला नाव मिळवायचं आहे. पण त्या पोरींना काय त्रास होत होता. पोरींना त्रास नाही, त्यांनी इनोसंटली, मी ते म्हटलं ना, त्यांचा दोष नव्हता काही. त्यांनी अगदी प्रेमापोटी बोलल्या त्या की हा एक चांगला मुलगा आमच्यात मिक्स नाही होत. तर प्रिन्सिपलना मी हे उत्तर दिलं, त्यांना ते आवडलं नाही. लक्षात आलं का तुझ्या. आणि त्यामुळे नापास. मी विचारलं जाऊन, मी कुठल्या विषयात नापास आहे मला सांगा ना. उत्तर देता येईना. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, इंटरव्ह्यूमध्ये नापास. कारण बाकीचं सांगितलं असतं तर उघडे पडले असते ना. मी त्यांना प्रिन्सिपलना तोंडावर सांगून निघालेला बाहेर एक विद्यार्थी आहे. मी म्हटलं आजपासून मी स्कूल ऑफ सोडून जातो, पण मी तुम्हाला मुंबईत नाव मिळवून दाखवेन. फोटोग्राफी मला समजत होती म्हणून मग मी नोकऱ्या शोधायला लागलो. तेव्हा हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये एक लीव वेकन्सी आहे असं मला समजलं. माझ्या सुदैवाने तिकडचा जो फोटोग्राफर एक 2-3 महिने सुट्टीवर जाणार होता, तो माझ्या गावाला निघाला, कोकणी बोलणारा. म्हणून ठीक आहे तू कर. आणि त्यांनी सबंध लॅब माझ्या ताब्यात दिली आणि तिथे डेव्हलपिंग सगळं प्रोसेसिंग सगळं ते एक दिवसात मला काय काय करायचं ते सांगितलं. पण तिकडे फोटो कसले काढायचे, सापांचे. सापाचे. अरे बाप, फोटो. मी नुसतं साप पाहिलं 3 दिवस घराच्या बाहेर पडत नाही मी. तुम्ही फोटो काढायचे. वाघ आहे ना मी, परत सांगतो. आहेच. मी कोणाला नाही घाबरत. आणि ॲक्च्युली गम शूज घालून मला सापांच्या वेरीत उतरावं लागत होतं. लक्षात आलं. पण त्या 3 महिन्यात तिकडची सगळी माणसं माझ्या कामावर अतिशय खुश झाली. आणि ते म्हणा नाही तुम्ही इथनं सोडून जाऊ नका. अरे मग जाऊ नका कसं, तो फोटोग्राफर परत येईल ना. नाही ते आम्ही काय करायचं आहे बघू. मी म्हटलं की आयुष्यभर सापांचेच फोटो काढत बसू काय. तरी त्यांनी मला जबरदस्ती 1-2 महिने ठेवून घेतलं तिकडे. आणि मला समजलं की इंडियन एक्सप्रेसमध्ये वेकन्सी आहे. तर BSV राव म्हणून एक साऊथ इंडियन माणूस, अतिशय ब्रिलियंट माणूस, त्याच्याकडे मी माझे सगळे स्पेसिमेन्स दाखवले, सर्टिफिकेट्स दाखवले. त्यांचं पहिलं वाक्य काय होतं माहिती आहे का, मिस्टर वाघ, आय डोंट बिलीव्ह इन सर्टिफिकेट्स. आणि एक इम्पॉर्टंट फंक्शन्स आहे सुंदरबाई हॉलमध्ये, तिकडे जा आणि तेवढं माझं काम कर, ते काम पाहून मी ठरवीन. मी गेलो, सरळ माझ्याकडे कॅमेरा होता, ते फोटोग्राफ्स काढले, आलो, प्रोसेसिंग करून दिलं. कारण मला प्रोसेसिंगची माहिती होती, तो मला फायदा होता. तिकडं काम केलं, डेव्हलपिंग करून त्यांनी प्रिंट काढून त्यांच्या टेबलवर ठेवली. त्यांनी मला सांगितलं वाय फ्रॉम टुमॉरो, यू आर देअर फ्रॉम टुडे ओनली. आणि मला सांगितलं की शांताराम बापूंचे फोटो काढा. त्यांच्याबद्दल मी भयंकर ऐकलं होतं, ते असे स्ट्रिक्ट आहे, ते आहे, ते आहे, असं तसं. मी 10 मिनिटात 5-6 पिक्चर्स काढले त्यांचे. झालं म्हटलं झालं. 2-4 दिवसांनी मी ते सगळे फोटोग्राफ्स तयार केले आणि परत त्यांना जाऊन भेटलो. ते असे बघत राहिले फोटोग्राफ्स. पुन्हा असं केलं, हसले माझ्याकडे बघ. ह्या सगळ्या फोटोच्या निगेटिव्ह मला पाहिजेत.